लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते जीवापासून. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, जीवा झोपलेला असतो आपल्या बेडवरती. तर आता इथे तो बोलत असतो. किती एगो आहे ना इथे झोपणाऱ्या बाईला, चकाचक बाईला असं म्हणतो जीवा. मला वाटलं होतं की आज येऊन माझी कुशी मागेन आणि हे सरळ साधारण उशी मागितलीस म्हणतो जीवा. खाली सोफ्यावर नीट झोपली असेल ना, काय करू असं म्हणतो जीवा. जाऊन एकदा बघून येऊ का असं म्हणतो जीवा. तर आता बघा प्रेक्षक हो, तेवढ्यातच पाठीमागून एक हात येतो. आता कशाला आलीस माझ्याकडे असं म्हणतो जीवा. एक मिनिट असं म्हणतो आता इथे जीवा. आता कशाला माझ्या डोक्यावरून हात फिरवतेस असं म्हणतो आता जीवा. मगाशी तर तोऱ्यात म्हणाली होतीस की डोकं आहे की नाही इथून सुरुवात आहे. मग आता तुला कशी बुद्धी झाली माझ्याजवळ येण्याची असं म्हणतो जीवा. का बोलणारच का असं म्हणतो जीवा. की आज फक्त हातांचीच भाषा समजून घ्यायची आहे मी असं म्हणतो आता इथे जीवा. ए असं म्हणतो आता इथे जीवा. बघा प्रेक्षक हो, चकाचक बाई असं म्हणतो जीवा. काय 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 करतेस तू असं म्हणतो जीवा. अरे राहत नाहीये का असं म्हणतो जीवा. हे बघ तुला सांगतो चकाचक बाई, बोटांवर कंट्रोल ठेव नाहीतर मी ऑन होईना असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे वाहन ऑन असं म्हणतो आता इथे पार्थ. आवाज बसल्यापासून हिचा प्रॉब्लेमच झाला असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघतो वळून तर आता पार्थ असतो तो. तर आता इथे जीवा म्हणतो दादा तू असं म्हणून तो लाईट ऑन करतो. चकाचक बाई असं म्हणतो तो. खूप हसतो आता इथे पार्थ. तू माझी मस्करी करतोस का असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, त्याला मारायला लागतो आता इथे जीवा पार्थला. एक मिनिट फक्त असं म्हणतो पार्थ. एक मिनिट तिथे थांबलो असतो ना तर मिठी मारली असतीस तू असं म्हणतो आता इथे पार्थ. ए चाल चाल असं म्हणतो आता इथे जीवा. एवढा पण काय एडा नाही आहे मी असं म्हणतो तो. एडा नाही बघितलं मी, अनुभवलंय असं म्हणतो आता इथे पार्थ. माझ्या बोटाने ऑन. नंदिनीची काय गरज आहे असं म्हणतो आता इथे पार्थ. एवढा काय असून दाखवायची गरज नाही असं म्हणतो आता इथे जीवा. मस्करी करत होतो मी असं म्हणतो तो. मला माहित होतं की तूच आहेस म्हणून, नाहीतर तुझी ती फटाडी बोट नाहीतर नंदिनीची नाजूक बोट कळतात मला असं म्हणतो जीवा. तुला काय कळत नाही रे, काय कळत नाही असं म्हणतो आता इथे पार्थ. कळत वळत नाही म्हणून तुला आहे ना हवं तेव्हा हवं ते मिळत नाही. च्युइंगम असं म्हणतो आता इथे पार्थ. तुम्हाला चिंगम म्हणालच असं म्हणतो आता इथे जीवा. कारण चिंगम सारखं ताणतोयस तू. गेले 21 दिवस लवगुरू म्हणून फिरत होतास, पण आता प्रेमाचा बेसिक अर्थ विसरलायस तू असं म्हणतो पार्थ. ए असं म्हणतो आता जीवा. प्रेम हे चिंगण्यात असतं, हरण्यात असतं असं म्हणतो इथे पार्थ. थोड्याच आता इथे कॉल येतो पार्थला. तर आता इथे जीवाला असं तो सांगतो काय घरातल्या घरात मेसेज करताय असं म्हणतो आता इथे जीवा. कारण आता इथे पार्थ म्हटलेलं असतं ना मला हॅपी व्हॅलेंटाईन म्हटले असेल काव्याने म्हणून. रोमॅन्स करायचा आहे ना, मग जा ना तुझ्या खोलीत तुझ्या बायकोकडे. तिकडे जाऊन पोटांची काय ती करामत दाखव असं म्हणतो आता इथे जीवा. दाखवली आहे करामत, पण तुझी बायको माझ्या बायकोच्या शेजारी जाऊन झोपली आहे ना आजच्या रात्रीसाठी असं म्हणतो पार्थ. काय असं म्हणतो आता इथे जीवा. काय मग असं म्हणते आता इथे काव्या. कसं वाटतंय काव्यार्थ रूम मध्ये येऊन असं म्हणते आता इथे काव्या. खरं सांगू असं म्हणते आता नंदिनी. मला तुमच्या स्पेसमध्ये अजिबात छान वाटत नाही असं म्हणते नंदिनी. अगं असं म्हणते काव्या. काय तू असं म्हणते नंदिनी. एक मिनिट असं म्हणते नंदिनी. तू अशी का झोपलीस असं म्हणते ती. तर आता काव्या म्हणते मी आणि पार्थ असेच झोपतो असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे नंदिनी हसते. आज त्या रेषा मिळणार होत्या एकमेकांना, म्हणजे मी अशी सरळ झोपणार होते असं म्हणते काव्या. कारण आमच्यात आता सगळं सरळ सुरळीत झालंय असं म्हणते आता इथे काव्या. काय ग तू काव्या असं म्हणते नंदिनी. सगळं सुरळीत झालेलं असताना सुद्धा तुम्ही दोघांनी हट्टाने मला इथे आणून ठेवलं असं म्हणते नंदिनी. मला हे अजिबात पटलेलं नाही असं म्हणते नंदिनी. आणि तू बाहेर झोपणं मला पटत नव्हतं असं म्हणते काव्या. असं काय करणार, प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे तुझ्याकडे असं म्हणते नंदिनी. बहीण कुणाची असं म्हणते काव्या. तर आता हसते काव्या. खरंच माझ्या नशिबीना देवाने निवडून नमुने आणून ठेवले असं म्हणते नंदिनी. नाहीतर काय. आता एकच तुला सांगते, मी फक्त आजची रात्र तुमच्या स्पेसमध्ये राहणार आहे. उद्यापासून नाही मला इथे राहायचं असं म्हणते नंदिनी. असंही उद्या व्हॅलेंटाईन्स डे असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे काव्या म्हणते हा अरे असं का बघतेस असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे काव्या हसायला लागते. नाही नाही मी तुमच्यासाठी म्हणून म्हणते असं म्हणते नंदिनी. माझा काय संबंधच नाही ह्या दिवसाशी असं म्हणते आता इथे नंदिनी. वा रे वा असं म्हणते काव्या. माझी भोळी नंदिनी ते असं म्हणते आता इथे काव्या. सगळं माहितीये आणि सगळं कळतंय सुद्धा, सगळं लक्षातही आहे. काय उद्या व्हॅलेंटाईन्स डे असं म्हणते काव्या. काय मग असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणते ती हॅशटॅग जीवनदिनीचा प्लॅन काय असं म्हणते काव्या. व्हॅलेंटाईन स्पेशल. तर नंदिनी म्हणते कसला काय प्लॅन. उलट उद्या आनंद निवासमध्ये खूप काम आहेत मला असं म्हणते नंदिनी. झालं की शिट्ट्या लावून असं म्हणते ती. गप्प असं म्हणते ती. उद्याचा दिवस व्हॅलेंटाईन्स डे म्हणून ओळखला जातो असं म्हणते काव्या. उद्याचा दिवस कामाचा नाही प्रेमाचा आहे असं म्हणते काव्या. तर आता इथे तिला ती हार्ट करून दाखवते. तर आता पार्थ म्हणतो फक्त प्रेमाचा नाही, फक्त ते प्रेम व्यक्त करायचा दिवस आहे असं म्हणतो पार्थ शिवाला. हो का असं म्हणतो जीवा. थँक्यू सर असं म्हणतो तो. वेलकम असं म्हणतो पार्थ. मी आताच 8 वर्षाचा झालोय, मुंजाला बसणार आहे असं म्हणतो तो. हा या तुला चांगलं नाही दिसणार ते. किती सार्कॅस्टिकली बोलतोस बघ असं म्हणतो आता इथे पार्थ. तुझ्या जिभेची धार आहे ना अशी काढून टाकली पाहिजेत. 21 दिवसाचे ब्लॉग बघितलेत मी. खरं सांगू ते बघून मला सुद्धा कॉम्प्लेक्स झाला होता. त्या तुमचे फॅन्स काय काय कंप्लेंट्स करायचे. नंदिनी परत हॅशटॅग जीवांदिनी सॉलिड ट्रेंडिंग होता रे तू. तू आणि तुझे प्रेमाचे फंडे असं म्हणत होतं इथे पार्थ. आई हे पण सांगत होती की 93 लोक नंदिनीच्या घरी पत्र पाठवायचे, बुके पाठवायचे की जीवाकडे परत जा, जीवाकडे परत जा. आता नंदिनी परत आली आहे तर तू परत जाईनास तिच्याकडे असं म्हणत होतं इथे पार्थ.
याला काय अर्थ असं म्हणतो इथे पार्थ. तर आता इथे जेव्हा म्हणतो एखाद्याच्या वाटेकडे खूप काळ डोळे लावून बसल्यावर डोळे थकून जातात असं म्हणतो जीवा. मग ती वाट धूसर होत जाते आणि आपल्या माणसाने परत येण्याची अपेक्षा ही संपून जाते. माझंही तसंच झालंय असं म्हणतो जीवा. तुला कळतंय का असं म्हणतो पार्थ. नंदिनी जेन्युइनली परत आली असं म्हणतो इथे पार्थ. तू फक्त 21 दिवस प्रयत्न केलेस, 21 दिवस एफर्ट्स दाखवलेत. लग्न झाल्यापासून 6 महिने त्याने एफर्ट्स दाखवले तसं म्हणतो आता इथे पार्थ. नुसतं दाखवले नाहीत, केले तसं म्हणतो तो. आता तुझे एफर्ट्स दाखवलेत, केलेत, ते प्रोसेस व्हायला त्यांनी थोडा वेळ घेतला तर काय हरकत, काय काय बिघडतं असं म्हणतो तो इथे पार्थ. नाही तू काय बोलूच नको आता असं म्हणतो पार्थ. मी माझ्या अकाउंटवरून ना ब्लॉक करतो आणि म्हणतो की नंदिनी आता लवकर परत येऊ नकोस, हॅशटॅग याला तुमची किंमत कळूच दे असं म्हणतो आता इथे पार्थ. येड्या येवाळना कुठे, हॅशटॅग नसतं रे असं म्हणतो होतं जीवा. तू नको रे शिकू मला, माझं मी बघेन असं म्हणतो होतं इथे पार्थ. मी ब्लॉक करेन आणि तुला टॅग पण करेन असं म्हणतो तो. टॅग कुठून करशील असं म्हणतो होतं इथे जीवा. अकाउंट डिलीट केलं मी माझं असं म्हणतो जीवा. अकाउंट डिलीट केलेस असं म्हणतो होतं इथे पार्थ. की झालंय असं म्हणतो तो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे हसायला लागतो पार्थ. तुला सांगतो पर्सनल जाऊ नकोस हा असं म्हणतो होतं जीवा. तू सुद्धा पर्सनली घेऊ नकोस असं म्हणतो होतं इथे पार्थ. माफ कर रे माझ्या मैत्रिणीला असं म्हणतो होतं इथे पार्थ. तर तुझी मैत्रीण असं म्हणतो होतं इथे नंदिनी. तर आता इथे बेस्ट फ्रेंड्स आहोत मी असं म्हणतो तो. लग्नानंतर मी तिच्यासोबत असं वागलो म्हणून ती तुझी फ्रेंड झाली. त्याआधी ती माझी बायको आहे आणि मग तुझी मैत्रीण कळलं असं म्हणतो होता इथे जीवा. कळते ना असं म्हणतो पार्थ. मग जाऊन झोप ना असं म्हणतो होता जीवा. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ झोपतो तिच्या बाजूला येऊन. काय असं म्हणतो आता इथे जीवा. रोल ना हात लावू नकोस असं म्हणतो जीवा. तो आहे तसा राहू दे असं म्हणतो जीवा. रोलवर पण जीव चढला वाटतं असं म्हणतो इथे फार. झोप ना असं म्हणतो होता इथे जीवा. ऐक ना असं म्हणतो पार्थ. गुड नाईट असं म्हणतो आणि झोपतो आता इथे बघा प्रेक्षक पार्थ. तर आता इथे नंदिनी आणि काव्याला दाखवले. सोड ग झोप आले मला असं म्हणते आता इथे नंदिनी. विषयाला बगल देऊ नकोस हा तू. कसं आहे ताई असं म्हणते आता इथे काव्या. मी पण कुणाशी बोलत बसले असं म्हणते आता इथे काव्या. मला काय वाटतं माहितीये का, तुला ना जीवाबद्दल काय वाटतच नाही असं म्हणते आता इथे काव्या. आणि फोन चालू करते ती आपला. मला जीवांबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणते नंदिनी. नाहीतर काय असं म्हणते काव्या. मला जीवांबद्दल काहीच वाटत नाही असं म्हणते नंदिनी. हो असं म्हणते आता इथे काव्या. तुला माहित नाहीये काव्या असं म्हणते नंदिनी. जीवा ज्या दिवशी आपल्या घरून रिक्षा घेऊन निघून गेले ना तेव्हापासून माझा जीव तुटतोय त्यांच्यासाठी असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि त्या दिवशी सकाळी हँगओव्हरमध्ये उठले होते ग मी असं म्हणते नंदिनी. बाबा आणि जीवा दोघांनी रिॲक्ट व्हायला मला वेळच दिला नाही असं म्हणते आता इथे नंदिनी. नाहीतर मी सगळं आठवल्यानंतर गुंडू करून सगळं कळल्यानंतर मी इथे आलेच ना असं म्हणते नंदिनी. त्या बाबांचा पेनड्राईव्ह फक्त निमित्त होतं ग असं म्हणते नंदिनी. पण हे बोलत नाहीत माझ्याशी असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि सगळं रेकॉर्ड करते काव्या. तरीही मी दाराबाहेर थांबले, पायऱ्यांवर बसून राहिले आणि हे हाताला हात धरून मला घराबाहेर काढत होते आणि मी कशाला जायचं असं म्हणते नंदिनी. माझं घर आहे, मी नाही जाणार असं म्हणते नंदिनी. मी इथून अजिबात जाणार नाही असं म्हणते ती. आयुष्यभर इथेच राहीन, त्यांच्या डोक्यावर बसून राहीन मी असं म्हणते नंदिनी. क्या बात आहे तेच म्हणते आता इथे काव्या. अगं तू हे सगळं जीवासमोर बोललीस ना तर जीवा असा उचलून घेईल तुला असं म्हणते आता इथे काव्या. आधी कडेवर घेतलं पहिला खाली तर ठेवू देत. कुठून तो ठसका लागला आणि त्या गुड्डूच्या बाटलीतली दारू प्याले मी असं म्हणते आता इथे नंदिनी. सगळं तिथूनच बिघडलं ना ग असं म्हणते आता नंदिनी. नको विचार करूस असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे ठसका लागतो परत नंदिनीला. तिथे आहे बॉटल असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक त्याच्यात पाणीच नसतं. ही बाटली रिकामी असं म्हणते आता इथे नंदिनी. काय काव्या असं म्हणते ती. बाटलीत पाणी तरी भरून ठेवायचं ना ग असं म्हणते ती. सॉरी मी ते असं म्हणते काव्या. मी घेऊन येते असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता पाणी घ्यायला जाते बघा प्रेक्षक नंदिनी. तर आता काव्या म्हणते मला चॅलेंज करतेस काय नंदिनी. स्टॉप बस काव्या. मस्त व्हिडिओ काढलायस तू असं म्हणते आता इथे काव्या. आता हे पट राणी तिच्या शिंगेश्वर महाराजांना पाठवणार. त्या राजाला हे व्हिडिओ दाखवतील. मग राजा आणि वजीर दोघे एकत्र येतील ह्या देशमुखांच्या राज्यात आणि मग ह्या देशमुखांच्या राज्यात सगळीकडे प्रेमाचा वर्षाव होईल असं म्हणते आता इथे काव्या. क्या बात है, शबास काव्या असं म्हणते ती. टाइमपास करू नकोस असं म्हणते ती. व्हिडिओ सेंड असं म्हणते आता इथे काव्या. आणि सेंड करते तो व्हिडिओ आता ती. तर आता इथे बघा प्रेक्षक पार्थ झोपलेला असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक जीवाला झोप येतच नसते. तर आता इथे खूप घोरत असतो ना पार्थ. तर आता तेवढ्यातच बघा प्रेक्षक त्याचा फोन तिथेच मध्ये ठेवलेला असतो आणि जीवाला झोप लागतच नसते. अरे यार असं म्हणत असतो आता इथे जीवा. तर आता इथे जीवा उठतो. हा माणूस मला झोपायला देणार नाही. JCB च्या आवाजापेक्षा डेंजर आहे याचं घोरणं असं म्हणतो आता इथे जीवा. ह्यापेक्षा तर नंदिनीची कटकट परवडली असं म्हणतो जीवा. तर आता इथे पाणी प्यायला जातो तर पाणी संपलेलं असं बघा प्रेक्षक त्या ग्लासमधलं घ्या असं म्हणतो आता इथे जीवा. आता पाणी आणायलाही मलाच आणावं लागणार आहे असं म्हणतो आता इथे तो. नंदिनी असती तर मला उठू दिलं नसतं असं म्हणतो इथे जीवा. स्वतः जाऊन माझ्यासाठी पाणी घेऊन आली असते असं म्हणतो जीवा. अरे मी का करतोय नंदिनीचं कौतुक जीवा. बस झालं तुझं असं म्हणतो होता जीवा. फटके देईन तुला, चल जा उठून पाणी आणचा असं म्हणतो होता जीवा. तर आता इथे पार्थ घोरत पडत असतो बघा प्रेक्षक तर आता इथे जीवा उठतो. तर आता तो बॉटल घेतो त्याच्यातही पाणी नसतं. अरे यार असं म्हणतो आता इथे जीवा. आता खाली जावं लागणार. तर आता इथे जातो खाली जीवा पाणी घेण्यासाठी. तर आता इथे नंदिनी पाणी घेत असते बघा प्रेक्षक पाणी भरून घेत असते ती बॉटलमध्ये.
तर आता तेवढ्यातच तिथे जीवा पण येतो बघा प्रेक्षक पाणी घेण्यासाठी. तर आता इथे नंदिनी वळून बघते तिच्याकडे आणि तोही बघतो तिच्याकडे. मी पाणी घ्यायला आलो असताना हीच कशी काय आली असं म्हणतो आता इथे जीवा. अरे असं म्हणते नंदिनी. आता ह्यांना आणि मला एकाच वेळी ताण लागले असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता पाणी नाही आहे फ्रीजमध्ये असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता इथे जीवा येतो बघा प्रेक्षक पाणी घेण्यासाठी. तर आता इथे नंदिनी तिला बॉटल देते. तर आता इथे जीवा बघतो त्या बॉटलकडे. तर आता तो घेणार असतो पण घेत नाही ती बॉटल. असं म्हणते आता इथे नंदिनी. तर आता त्याला आठवतं तुझ्या 21 दिवसाचं व्रत जिंकण्यासाठी तिला दारू पाजलीस ना असं म्हटलेलं असतं ना. तर त्यांच्या आठवतं आता इथे परत जीवाला. तर स्वतःचा अहंकार जिंकवण्यासाठी तू ह्या थराला गेलास असं म्हणतो आता इथे धनंजय. आपण हिच्या तोंडून ऐकू ना हे सगळं. बोल नंदिनी असं म्हणतो जीवा. काल रात्री तुम्हाला काय सांगितलं होतं सांग तुझ्या बाबाला असं म्हणतो होतं जीवा. मला काहीच आठवत नाही असं म्हणते नंदिनी. काहीच आठवत नाही मला जीवा असं म्हणते ती. तर आता इथे बघा प्रेक्षक हो ती हसत असते. तर आता इथे जीवा घेत नाही ती बॉटल. तुझ्याकडून आता काहीच नको आहे मला असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तो बघा प्रेक्षक हो पाणी पितो डायरेक्ट जगमधून. तर आता इथे नंदिनी म्हणते आहो तुम्ही. तर आता निघून जातो तिथून जीवा. तर आता इथे जीवा जातो बघा प्रेक्षक हो पायऱ्यावरून जात असतो तो. तर आता इथे कारे दुरावा बॅकग्राऊंड मध्ये गाणं लावलंय. तर आता इथे नंदिनी पण पाठीमागे थांबलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गाणं लावून थांबलेली असते ती तिच्या पाठीमागे आणि खूप रडत असते आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो. तर आता इथे समोर जीवा सुद्धा रडत असतो. तर आता इथे नंदिनी त्याचा हात पकडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो तिच्याकडे आणि ती तिच्याकडे बघत असते. तर आता इथे जीवा दुसरीकडे बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी तिचे कान धरते. तर आता इथे जीवा बघतो तिच्याकडे आणि इमोशनल होतो. तर आता इथे जीवा तिचा हात पकडणार असतो. तर आता तो थांबतो परत. तर आता इथे नंदिनीच्या डोळ्यात बघत होतो आणि ती पण आता बघत असते जीवाकडे. तर आता इथे जीवा ओळतो आणि जातो वरती. तर आता इथे जीवा वर जात असतो तर नंदिनी त्याला फॉलो करत असते बघा प्रेक्षक हो. जीवा जात असतो आणि ती त्याला फॉलो करत असते पाठीमागून. तर आता इथे तो वर जायचं दाखवले आणि त्याला नंदिनी फॉलो करत असते कान धरत बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवाला वाईट वाटत असतं आणि नंदिनी त्याला खूप मनवायचा प्रयत्न करत असते. खूप छान सीन दाखवलाय खरंच प्रेक्षक हो खूपच छान. तर आता इथे जेव्हा बघा प्रेक्षक हो फायनली तिच्या हाताला धरतो आणि तिचे हात खाली करतो बघा प्रेक्षक हो. तर आता नको असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तो वरती जात असतो. तर आता तेवढ्यातच बघतो तर काय तिची ओढणी अडकलेली असते तिच्या घड्याळामध्ये बघा प्रेक्षक हो. तर आता तो बघतो त्या घड्याळाकडे. तर आता त्याला आठवतं कसं नंदिनीचा फ्रॅक्चर तो बांधत असतो तेव्हा पण असंच अडकलेलं असतं घड्याळामध्ये त्याची दोरी. तर आता सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवत असतं त्याला. तर आता नंदिनीला सुद्धा आठवायला लागतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीकडे आणि नंदिनी पण बघते जीवाकडे. तर आता नंदिनी त्याचा हात पकडते. तर आता इथे नंदिनी त्याची ओढणी पूर्ण त्याच्या हातावर बांधते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी त्याचा हात घेते आणि आपल्या गालावर लावते. रोमॅन्टिक सीन आहे खरंच बघा प्रेक्षक हो जीवा आणि नंदिनीचा. तर आता इथे जीवा बघतो नंदिनीकडे. तर आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो जीवाला मिठी मारते आणि आता इथे खूप छान रोमॅन्टिक सीन दाखवलाय जीवा आणि नंदिनीमध्ये. तर आता इथे जीवा पण तिला पकडत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे जीवा पकडत असतो तेवढ्याच आता इथे नंदिनी बघा प्रेक्षक हो बघते तिच्या हाताकडे. तर आता इथे जीवा सोडतो बघा प्रेक्षक हो ती ओढणी. तर आता इथे नंदिनी बघते तिच्याकडे. कारण आता इथे जीवाने ओढणी टाकलेली असते ना नंदिनीची म्हणून. तर नको असं म्हणतो तो आणि आता मुंडी हलवतो तो. तर आता इथे नंदिनी त्याला थांबवतच नाही. तर आता इथे जीवा जात असतो बघा प्रेक्षक हो आपल्या रूमकडे. तर आता इथे नंदिनी पण ओढून जात असते. तर आता इथे नंदिनी खूप रडत असते खूप जास्त. तर आता इथे जेव्हा आपण आपल्या रूमकडे जात असतो तर नंदिनी तर जाते बघा प्रेक्षक हो आता इथे काव्य आणि पारच्या रूममध्ये. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे बघा प्रेक्षक रम्याला दाखवले. तर आता इथे कलर करत असते ती फुलाला. तर आता तेवढ्यातच वसवत्या येतात. तर आता इथे वसवत्या बघतात तिच्याकडे. अरे वा असं म्हणते वसवत्या. कागज के फूल असं म्हणतात त्या. तर आता इथे किती छान रंगवलेस ग हा गुलाब असं म्हणते आता इथे वसवत्या. पण मला कळत नाहीये कागदी गुलाब का रंगवतेस तू असं म्हणते आता इथे वसवत्या. आज प्रेमाचा दिवस आहे रम्या. अगं ढीकवर खरे गुलाब मिळतील की तुला असं म्हणते आता इथे वसवत्या. आणि ते तोपर्यंत म्हणजे दिवस संपेस तोपर्यंत सुकूनही जातील असं म्हणते आता इथे रम्या. पण माझं हे कागदाचं फूल ते नाही सुकणार असं म्हणते आता इथे रम्या. माझा प्रेमासारखा टिकून राहील असं म्हणते आता इथे रम्या. बरं बाई असं म्हणते वसवत्या. कागदी तर कागदी. मला सांग हा कागदी गुलाब पार्थला देणार आहेस असं म्हणते आता इथे वसवत्या. पार्थ असं म्हणते आता इथे रम्या. आता नाही घेणार तो गुलाब माझ्याकडून असं म्हणते ती. मग कधी घेईल असं म्हणते आता इथे वसवत्या. तो तेव्हाच घेईल जेव्हा तेवढ्यातच कलर खाली पडतो बघा प्रेक्षक हो लाल रंगाचा. तर आता इथे रम्या त्या कलरमध्ये हात आपला लावते. अगं तू हाताने कशाला पुसतेस रम्या. थांब मी आशाला बोलवते असं म्हणते आता इथे वसवत्या. थांब असं म्हणते रम्या. आई अगं मला लाल रंगाचं खूप आकर्षण वाटायला लागलंय बघ ना. हाताला लागल्यावर कळतच नाही असं म्हणते रम्या. रंग आहे की रक्त आहे असं म्हणते आता इथे रम्या. रम्या असं म्हणतात आता इथे वसवत्या. असं का बोलतेस अगं काय झालंय तुला बाळा असं म्हणते आता इथे वसवत्या. कुठे काय असं म्हणते आता इथे रम्या. काय नाही असं म्हणते आता इथे रम्या. तर तू काय म्हणत होतीस असं म्हणते आता इथे रम्या. हा पार्थ माझ्याकडून गुलाब कधी घेईन
तर आता रम्या म्हणते ते महत्वाचं आहे का आता, असं म्हणते आता इथे रम्या. नाही, आज काय महत्वाचं आहे, काव्य, असं म्हणते आता इथे रम्या. आज ती पार्थकडून काहीच घेणार नाही, असं म्हणते आता इथे रम्या. पार्थ जेवढा तिच्या जवळ जायचा प्रयत्न करेन ना, तेवढी ती त्याला दूर लोटेन, असं म्हणते आता इथे रम्या. अगं पण हे सगळं कसं शक्य आहे रम्या, आपण बघितलं ना, असं म्हणते वसवत्या. पार्थने स्वतःच्या हाताने काव्याला उचलून आत नेलं, बघितलं ना आपण बाळा, असं म्हणते वसवत्या. झालं ते झालं गाई, असं म्हणते आता इथे रम्या. आज जे होणार आहे ना, ते जास्त इंटरेस्टिंग, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे रम्याला खुळ झाल्यासारखं दाखवलंय. सगळ्यांनी खूप अंडर एस्टिमेट केलं ना मला, पण खरी रम्या आत्ता कळेल सगळ्यांना, असं म्हणते आता इथे रम्या. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे ट्रेलर, टीजर, मूवी, असं म्हणते आता इथे रम्या सगळं दाखवणार आहे आपल्याला, असं म्हणते आता इथे ती 2.0, असं म्हणते आता ती इज ऑन, असं म्हणते बघा प्रेक्षक होती. तर आता इथे कलर घेऊन काय तर करत असते बघा प्रेक्षक हो रम्या. तर आता वसवत्यांना खूप भीती वाटत असते ह्या रम्याला बघून बघा प्रेक्षक हो. आजचा भाग इथे संपतो, बघा तरीकामध्ये काय ते. तर आता इथे पारथ बसलेला असतो, तर आता त्याच्यासमोर काव्या बसून म्हणत असते की देवा, आज व्हॅलेंटाईन डे आहे, नंदिनी ताई आणि जीवामधलं सगळं भांडण मिठव रे, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, नंदिनी काहीतरी करत असते किचन मध्ये. तर आता इथे जीवा येतो आणि म्हणतो काय टिफिन भरतीयेस. तर आता नंदिनी म्हणते मी काही करेन, तुम्हाला काय त्याचं, असं म्हणते आता इथे नंदिनी. आणि मी तुमच्यासाठी स्वयंपाक केलेला नाहीये, तुमचा तुम्ही करणार, असं म्हणते नंदिनी. तर आता इथे काव्या म्हणते पार्थला, तुम्ही जीवाच्या फोनवरनं नंदिनी त्याला एक मेसेज करायचं, असं म्हणते आता इथे काव्या. 2 वाजता मला मिलन कॅफेला भेट, म्हणजे आपण मिलन कॅफेत दोघांचं मिलन करू, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता असं म्हणते आता इथे काव्या. तर आता बघा प्रेक्षक हो, रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.